नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर 5700 पदं आहेत. ग्रुप बीची 5700 पदं आहेत ऑलमोस्ट. आणि त्या पदासाठी खूप जणांचं कॉम्पिटिशन असेल आणि कॉम्पिटिशन थोडंसं टफ नसणार आहे यावेळेस. कॉम्पिटिशन थोडं कमी असेल कारण पदं खूप जास्त आहेत आणि ह्या व्हिडिओतला एक एक वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ ध्यान देऊन जरूर ऐका. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये लॉजिकल अप्रोच सांगणार आहेत. जे क्लासेसवाले तुम्हाला सांगत आहेत रटा आहे ते सांगत आहेत हेच करा ते करा बुक लिस्ट, यात तसं काहीच नाही. लॉजिकली, कारण मला याच्यातून काही ॲडमिशन वगैरे घ्यायचे नाही तुमचे. तर लॉजिकली गोष्टी करणारे मग डॉक्टर MPSCवरचा जो विश्वास असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि याच्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांना फरकसुद्धा पडलेला आहे मागच्या कंबाईनच्या एक्झाममध्ये आणि हे प्रूव्हन आहे. त्यामुळे जरूर बघा. 60+ आपला स्कोर आरामात येईल. 75 मी आरामात सांगतो आहे. जर तुमचा अभ्यास झाला नसेल तरी पण 60+ स्कोर आरामात येऊ शकतो. कसं येईल? एकच पुस्तक काढायचं आपल्याला, जास्त पुस्तक वाचायची पण नाही आहेत. कसं करायचं आहे, एक एक महत्त्वाचा पॉईंट या व्हिडिओमध्ये डिस्कस केला जाईल, म्हणून व्हिडिओ एंडपर्यंत बघा. एक टिप आहे, जर व्हिडिओ तुम्हाला मोठा वाटत असेल तर 1.5x किंवा 2x वरती बघा, पण एक एक शब्द महत्त्वाचा आहे त्यामुळे जरूर बघा. ओके. स्टेजेस ऑफ ॲस्पिरंट्स. तर राज्यसेवा करणाऱ्या मुलांनी ज्यांचे प्रिलिम्स क्लिअर नाही झाली ते आता कंबाईनकडे शिफ्ट झालेत किंवा कंबाईन ग्रुप सीकडे, किंवा काही जण तलाठी हे पद ॲड झाल्यामुळे किंवा ग्राम महसूल अधिकारी हे पद ॲड झाल्यामुळे ते पण हे राज्यसेवा करणारी मुलं आता ग्रुप सीची एक्झाम देणार आहेत. कंबाईनची मुलं पहिल्यापासून प्रिपेअर करत होती. आता ज्यांचं कंबाईनचा ग्रुप बीचा पेपर खूप खराब गेलेला आहे त्यांनी तर कंबाईन ग्रुप सीसाठी करायलाच पाहिजे. आणि नंतर देऊन बघतो असणारे ॲस्पिरंट असतील त्यातले ऑलमोस्ट 40% हे देऊन बघतो असणारे ॲस्पिरंट असेल. म्हणजे जस्ट फक्त एक्झाम द्यायचं म्हणून देतात ते लोक, आणि त्यांना असं प्रिपरेशन वगैरे काही केलेलं नाही आहे त्यांनी. पहिलं तरी काही एक्सपिरियन्स नव्हता, बट त्यांनी आता एक्झाम द्यायचं म्हणून देतात ते. मग त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो, त्यांच्यासाठी पण आणि बाकीच्यांसाठी पण. यांना आधीच आयडिया आहे या 2 सेक्शनमधल्यांना, पण यांना काहीच आयडिया नाही. यांच्यासाठी पण हे थोडंसं बेसिक इंट्रो असेल आणि कसं काय प्रिपेअर करायचं सगळ्या गोष्टी पुढे सांगितल्या जातील. तर नीट बघा. ओके. क्लासेस लावायची काही करू नका. आता लगेच क्लासेसच्या नवीन बॅचेस येतील. 1-2 हजारमध्ये तुम्हाला विकलं जाईल. ओके. जसं तुम्ही बोर्ड देऊन 5-5 वर्ष तुम्हाला विकत घेता, तसेच तुमचे 30-40 वर्ष पण एक क्लासवर बुडू शकतो जर तुम्ही लॉजिकली विचार नाही केला तर लावायची घाई नका करू. अजून 2 महिने तर आरामात आहे तुमच्याकडे. मग त्याआधी काही दिवस आधी सिलेबसवरती ध्यान द्या. सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. सिलेबस कुठे भेटेल? आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती डायरेक्ट अपलोड केलेलं आहे. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. PYQ जे पण झालेले आहेत कंबाईनचे ते एकदा डोळ्याकडून बघून घ्यायचे. ऑलमोस्ट 80% क्वेश्चन रिपीट होतात. कंबाईनचे ग्रुप सीचे क्वेश्चन 80% रिपीट होतात. ते कसे रिपीट होतात, काय रिपीट होतात, सगळ्या गोष्टी मी थीमवाईज सांगेन तुम्हाला. थोडं पुढे व्हिडिओमध्ये बनवून राहा. म्हणून क्लास लावण्याच्या आधी सिलेबस आणि PYQ खूप चांगले करायचे आहेत. ट्रिक्स अँड लॉजिक, ज्याच्यासाठी माझे हे चॅनल खूप पॉप्युलर आहे आणि 18-20 हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. ट्रिक्स अँड लॉजिक याच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे, तर नीट बघा. PYQ रिपिटेशन सांगतो तुम्हाला. तर हे जे क्वेश्चन आहेत, जसं की घटनादुरुस्तीमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा 11व्या मूलभूत कर्तव्यामध्ये ॲड केला गेला. हा क्वेश्चन 3 वेळा विचारला आहे. हा बहुजन समाजावरचा क्वेश्चन हा 3 वेळा विचारला आहे. पूर्व पश्चिम विस्ताराची सुमारे किती किलोमीटर लांबी आहे? 3 वेळा विचारला आहे. दाताच्या डॉक्टरकडून दाताची मोठी प्रतिमा पाहण्यासाठी कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो? हा पण 3. असे हजारो प्रश्न आहेत जे रिपीट झालेत. त्यामुळे PYQ रिपिटेशन खूप महत्त्वाचं आहे. PYQ असे खूप सारे क्वेश्चन दाखवू शकतो मी तुम्हाला. ह्या व्हिडिओमध्ये खूप कमी दाखवत आहे. PYQ रिपिटेशन खूप सारे. ह्याचे थीम ॲनालिसिस करायचं आपल्याला. कुठले थीम, PYQच्या थीम ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे MPSCमध्ये. थीम कशा ॲनालिसिस करायचं, PYQ घ्यायचा, कुठल्या टॉपिकवरती विचारला आहे, कुठला त्यात सब टॉपिक आहे तो आयडेंटिफाय करायचा आणि तो परफेक्ट पाठ करायचा. आता तुमच्याकडे वेळ नाही आहे समजून घेणं वगैरे. परफेक्ट पाठ करा, आन्सर ओतून घ्या, बस. डायरेक्ट 100 मार्काची एक्झाम आहे. फोडून आणा एक्झाम, फोडून 70-75+ आरामात स्कोर येऊ शकतो. बुकलिस्टसाठी काहीच नाही, फक्त एक तुम्हाला PYQ ॲनालिसिस बुक घ्यायचं आहे. हे मॅन्डेटरी आहे. PYQ ॲनालिसिस बुक कोणतं घ्यायचं? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. PYQसाठी खूप सारे बुक्स आहेत, त्यातलं कुठलंही बुक घ्या, मराठी किंवा इंग्लिशमध्ये. ॲनालिसिस बुक घ्या, त्याच्यामध्येच नोट्स ॲड ऑन करा. आणि आता वेळ नाही तुमच्या स्वतःचे नोट्स बनवायचे, त्या बुकमध्ये ॲड ऑन करा. आता इथे जर क्वेश्चन असेल तर ह्या साईडला तुम्ही तुमचे नोट्स ॲड करू शकता. ओके. तर ॲनालिसिस करायचं आहे. आता हे मी कसं केलं, जसं मी राज्यसेवा क्लिअर केली त्या व्हिडिओमध्ये नीट सांगितलेलं आहे की कसं PYQ बुकचा यूज करायचं. त्यामुळे इथे आय बटनावरती व्हिडिओ तो बघून घ्या.
प्लस PYQ बॉक्स. आता तुम्हाला वाटत असेल व्हॅल्यू ॲडिशन कुठून करायची, व्हॅल्यू ॲडिशन करायची तर ती ChatGPT आता सगळेच वापरतात. UPSC टॉपरवर तुम्ही का नाही वापरत, स्मार्ट व्हा. उगाच ते घिसेपेटी आयडिया ते आपण दाखवून द्यायचं असतं. आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचं एकच चुकतं की फक्त आपले महाराष्ट्रातले मुलं दाखवून देतात किंवा अभ्यास करतो आहे वगैरे. बाहेरची मुलं स्मार्टली यूज करतात. UPSCमध्ये दिल्लीमध्ये एकदा जाऊन बघा, तिथे मुलं स्मार्टली प्रिपेअर करतात. तुम्ही पण स्मार्टली प्रिपेअर केलं पाहिजे, म्हणून ChatGPTचा यूज करा. आणि कसं करायचं आहे, PYQचा कुठलाही टॉपिक घ्या, त्याच्याबद्दल ChatGPTला विचारलं, याच्याबद्दल कुठलेही 5 क्वेश्चन फ्रेम कर की कसं MPSC फ्रेम करतं किंवा कुठला फॅक्ट किंवा डाटा, डायरेक्ट तुम्ही ChatGPTला विचारा आणि तो व्हॅल्युएट करून घ्या. हे दॅट्स इट. खूप स्मार्टली खेळा. आता तुमच्याकडे वेळ नाही आहे, आधीच सांगतो आहे. आता तुम्हाला क्लासेसवाले बोलतील 2 महिन्याचा टाईम आहे, तुम्ही हे बॅच जॉईन करा, फाउंडेशन बॅच जॉईन करा, GSसाठी, बुद्धिमत्तासाठी. काही करू नका. PYQ घ्या, वाचा, सिलेबस ChatGPT टाका, मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट कसं तर MCQ प्रॅक्टिस करायचं असेल तर टेक्स्टबुक सुपर कोचिंग घेऊन आहे तुमच्यासाठी. मिशन ऑफिसर, त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे इयरली टेक्स्टबुकचा पास भेटणार आहे. 650 रुपयाला तुम्हाला हा पास भेटेल. आणि त्यामध्ये पण तुम्हाला एक्स्ट्रा 12% ऑफ जेव्हा भेटेल, तुम्ही जेव्हा डॉक्टर MPSC हा कोड यूज कराल, त्यामध्ये तुम्हाला 900+ एक्झाममध्ये आहेत, 150+ मॉक टेस्ट आहेत, 3000+ PYQs आहेत आणि फ्री टेस्ट सिरीज आहे. जे मी PYQs म्हणतो आहे ते पण त्यामध्ये आहेत, तर त्याचा जरूर उपयोग करा. ओके, तर त्याची लिंक तुम्हाला कुठे भेटेल, डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. टाईमलाईन काय असेल तुमच्या प्रिपेअर करण्याची, तर रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. लास्ट डेज आहेत, ज्यामध्ये तुमचं ज्या एक्झामच्या आठवड्यात तुम्ही काय प्रिपेअर करणार, त्याच्या आधी काय करणार आहात तुम्ही, म्हणजे एक्झाम ज्या दिवशी आहे तुमची 25 ऑक्टोबरला, त्याच्या आधी 24 ऑक्टोबरला किंवा त्या आठवड्यात तुम्ही काय करणार ते आतापासून प्लॅन करायचं आहे. 2 मंथमध्ये काय करायचं आहे, फक्त बेसिक आणि PYQ खूप चांगलं करायचं आहे. त्यामुळे तुमचं प्रिपरेशन आउट ऑफ बॉक्स होईल आणि 60% मार्क्स तर आरामात तुम्ही स्कोर करू शकता त्यामध्ये. ओके, ट्रिक्स आणि लॉजिक वापर. आधीच तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो आहे की ट्रिक्स आणि लॉजिक जेव्हा वापरायचे तेव्हा तुम्हाला बेसिक नॉलेज आहे आणि ते कशा वापरायचे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इम्प्लिमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे ट्रिक्स आणि लॉजिकचं. फक्त तुम्ही एकदा ट्रिक्स बघितले म्हणजे तुम्हाला क्वेश्चन येतील असं नाही आहे. मग त्यामुळे जर बेसिक नॉलेज असेल आणि तुम्हाला परफेक्ट तुमची उत्तराबद्दल काहीच माहीत नसेल, तेव्हाच ट्रिक्स आणि लॉजिक यूज करायचं आहे. ओके, आता काही ट्रिक तुम्हाला सांगून देतो. ऑप्शन एलिमिनेशन आणि स्मार्ट हॅक्स, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रीम वर्ड्स असेल किंवा ओनली, फक्त, सर्व, ऑल, कम्प्लिटली, नेहमी असे वर्ड्सचे जे शब्द असतात ना ते मोस्टली चुकीचे असतात. मग त्यामुळे ते विधानं आपल्याला बाद करायचे आहेत. ते फक्त ग्रामीण भागासाठी लागू असतात. असे फक्त ही योजनेमध्ये फक्त अशा वर्ड आले ना तर ते सर्व काढून टाकायचे. ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व. हे भूगोल किंवा अर्थशास्त्र किंवा कारणे किंवा वैशिष्ट्य विचारलेल्या प्रश्नामध्ये जर डी पर्याय किंवा वरील सर्व असेल तर तुम्हाला 2 कारणे योग्य वाटत असतील तर डोळे झाकून वरील सर्ववरती निवडायचे आपल्याला. ओके, जोड्यालावामध्ये 1, तुम्ही राज्यसेवेमध्ये पेपर बघितला असेल, जोड्याला 10 तरी विचारलेत ऑलमोस्ट, त्यामध्ये 1 जरी जोड्या लागत असेल तर तुमचा आन्सर येते. मग त्या ट्रिक्स वापरायचे, कारण टाईम खूप कमी आहे तुम्हाला ग्रुप सीमध्ये. ओके, आकडेवारी वर्षामध्ये बदल किंवा त्यांनी फॅक्ट्समध्ये बदल केलेला असतो, तो थोडं ध्यान ठेवायचं. जेव्हा तुम्ही PYQ बघणार ना तेव्हा तुम्हाला हा पॅटर्न कळेल आणि तेव्हा तुम्हाला लॉजिक आणि ट्रिक्स कामाला येतील. ओके, मग या गोष्टी तुम्हाला कधी कळतील, जेव्हा तुम्ही PYQ बघणार, सिलेबस बघणार आणि ह्या लॉजिक आणि ट्रिक्स फॉलो करणार, तेव्हा तुमचा स्कोर 75-60 अप जाणार आहे. मग त्यामुळे थोडंसं ध्यान द्या. आणि सब्जेक्ट स्पेसिफिक बाउन्सर क्वेश्चन कसे टॅकल करायचे, जेव्हा तुम्हाला काहीच माहीत नाही त्यावेळेसचे क्वेश्चन ते मी तुम्हाला पुढच्या ट्रिकच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला जर अशा ट्रिक्स आणखी पाहिजे असेल तर, कारण याचे मी प्रूफ अजून आणलेले नाही. प्रूफ सकट आहेत व्हिडिओ. जर तुम्ही पहिलेचे व्हिडिओ बघितले असेल तर मी तर सगळ्या गोष्टी डिटेल घेऊन येईल. आता थोडंसं टाईम क्रंच आहे त्यामुळे मी हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे, पण नक्कीच तुम्ही कमेंट करा, तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येईल. आणि अशाच व्हिडिओसाठी डॉक्टर MPSCला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ती जॉईन करा. ओके, जय हिंद.